सरदार किल्लेदार होता। त्यानंतर यवनी हल्ला झाल्यानंतर सर्वात सुरक्षित गड माऊली इतकाच उंच असलेला शिवनेरी गडावर जिजाऊंना नेण्यात आलं। आमच्या मातीचं दुर्दैव असेल, राजा जरी शिवनेरी गडावर जन्माला आला असला तरी या राजाच्या जिजाऊंचे डोळे जेवण आणि गर्व संस्कार आमच्या शहापूर तालुक्याच्या मातीवर झालेले आहेत। याचा आम्हाला अभिमान आहे। आणि ही शिवभूमी दुर्लक्षित असलेला गड, प्रामुख्याने शासनाकडे गड किल्ले आम्ही मागत आहोत। आपण शासनाचे प्रतिनिधी निश्चित समन्वय समितीचा आदरणीय खासदार साहेब आहेत। आमची अशी संकल्पना आहे की आपण भक्त निवास बघितला, या ठिकाणी छत्रपतीच्या अनेक गिर्यारोहक येत असतात। छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा जर या ठिकाणी झाला तर कायम शिवजयंती या ठिकाणी होईल। केवळ जनक्रांती म्हणून नव्हे, कोणीतरी एक सुरुवात करायची असते, म्हणून जनक्रांतीचा बॅनर इथे दिसतो। आम्हाला हौस नाही की जनक्रांतीनेच केली पाहिजे, इथल्या सर्व जणांनी सार्वजनिक शिवजयंती केली तर त्याच्यासारखा आनंद राहणार नाही। पण कोणीतरी वहिवाट पाडण्याची गरज असते, म्हणून माऊलीच्या पायथ्याशी आम्ही महाराष्ट्रभर अनेक गड किल्ल्यांवर जातो, दर्शन घेतो। आज शिवनेरीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गेले, पण या ठिकाणी आमचे आदरणीय जानकर साहेब आले, या ठिकाणी आदरणीय कपिल साहेब आले, कपिल पाटील साहेब आले आणि विद्यमान आमदार आले। खऱ्या अर्थाने ही सुद्धा शासनाची अधिकृत शिवजयंती व्हावी। आणि साहेब, या ठिकाणी आपण लवकरच कॅबिनेट मंत्रिमंडळात जाणार आहात, आमचा विश्वास आहे। आणि आम्ही शासनाकडे मागणी केली होती की 19 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती साजरी होत असते आणि ड्राय डे करावा महाराष्ट्रात, परंतु शासनाने आमची मागणी निवेदन दिलं आम्ही राम शिंदेना गृहमंत्र्यांना, परंतु ती मागणी पूर्ण झाली नाही। आदरणीय आमदार साहेबांनी पण पत्र दिलं। आपण निश्चितपणे विधान परिषदेत आहात, आदरणीय कपिल पाटील साहेब संसदेमध्ये आहेत। निश्चितपणे येत्या पुढच्या 19 फेब्रुवारी पासून महाराष्ट्रात शिवजयंतीला ड्राय डे झालाच पाहिजे, ही जनक्रांती संघटनेची प्रामुख्याने घोषणा। आणि आपण जनक्रांती माध्यमातून आम्ही छत्रपती लोक ज्ञानपीठ उभारत आहोत आणि ज्ञानपीठासाठी